Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss some questions based on some basic concepts of chemistry. Okay, we are going to discuss these questions from the first DPP. सेकंड DPP च्या वेळेला तुम्हाला आन्सर्स ऑलरेडी दिलेले आहेत. ओके, फर्स्ट DPP मध्ये ओके तुमच्याकडे आन्सर्स नसल्यामुळं आपण हे डिस्कस करूया परत एकदा. I think 49 questions we have discussed already. करेक्ट ना? ओके, आणि स्टायकोमेट्रीवरचे क्वेश्चन्स डिस्कस करतोय वेळेला आपण. स्टायकोमेट्रीवरचे क्वेश्चन्स हे खूप लॉजिकल असतात. ठीक आहे ना? ओके, तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावं लागेल मुलांनो ह्या क्वेश्चन्सला. म्हणजे एक एक क्वेश्चन जे काही सॉल्व्ह करून दिलेले आहेत तुम्हाला, ओके, त्याच्यामध्ये काय आयडियाज पुट फोर्थ केलेले असतात. ओके, आणि त्या आयडियाज तुम्हाला कॅच करता आलं पाहिजे. बरोबर आहे ना? ओके, आणि हे जे क्वेश्चन्स असतात, ओके, ते कशावरती बेस्ड आहेत? तर डेफिनेटली बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन्स वरती. ठीक आहे ना? ओके, मग बघा क्वेश्चन नंबर 50. 1 liter of CO2 is passed over hot coke. तर हॉट कोक काय असतो? कोक म्हणजे काय? कार्बन. ठीक आहे ना? ओके, कोक म्हणजे ओके, जनरली आपण कोल वगैरे म्हणतो, बरोबर आहे ना? ओके, येस, त्याच्यामध्ये काय असतो? कार्बन असतो. म्हणजे टोटली हा कार्बन न बनलेला असतो थोडक्यात. येते का लक्षात? ओके, ह्या हॉट कोक वरनं काय पास करायचं आपल्याला? CO2 पास करायचा आहे. When the volume of reaction mixture becomes 1.4 liter, the composition of the reaction mixture is. क्वेश्चन समजून घ्या. अगोदर आपण रिएक्शन लिहूया. रिएक्शन काय आहे? CO2, okay, when reacts with carbon, which forms twice CO. म्हणजे काय? कार्बन डायऑक्साइड, ओके, ज्यावेळेस कोक वरनं पास कराल तुम्ही, हॉट कोक वरनं, त्यावेळेस काय होतो? कार्बन डायऑक्साइडचं कन्व्हर्जन कार्बन मोनॉक्साइड मध्ये होतं. ठीक आहे? येस, बॅलन्स केले रिएक्शन ऑलरेडी. 2 कार्बन मोनॉक्साइड्स फॉर्म होतात. इथे 2 कार्बन आहेत आणि ऑक्सिजन किती आहेत? O2 आहे ना? ओके, मग इथं सुद्धा ट्वाइस O केलं आपण. समजते हे? ठीक आहे. ओके, काय केलंय बघा पुढं. When the volume of reaction mixture becomes 1.4 liter. टोटल व्हॉल्यूम सांगितले. टोटल व्हॉल्यूम किती आहे? येस, मी इथं साईडला लिहितो. टोटल व्हॉल्यूम दिलेलं आहे. टोटल व्हॉल्यूम किती आहे? टोटल व्हॉल्यूम 1.4 लिटर. द कंपोजिशन ऑफ रिएक्शन मिक्सचर इज. ह्या रिएक्शन मिक्सचरचं कंपोजिशन काय आहे? म्हणजे 0.6 लिटर CO आहे. किती CO आहे त्याच्यामध्ये रिएक्शन मिक्सचर मध्ये जो काय फॉर्म झालेला? 0.8 लिटर CO2 आहे, 0.6 लिटर CO2 आणि 0.8 लिटर CO. ओके, त्या रिएक्शन मिक्सचर मध्ये आहे काय नेमकं? हे फाइंड आउट करायचं तुम्हाला. ठीक आहे ना? ओके, मग अगोदर समजून घ्या की बाबा CO2 पूर्ण रिॲक्ट होतो का? किती दिलेलं आहे तुम्हाला? 1 लिटर गिवन आहे. बरोबर आहे ना? ओके, व्हॉल्यूम ऑफ ओके CO2 किती आहे? 1 लिटर आहे. ह्या 1 लिटर मधला किती रिॲक्ट होतो? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, मग आता जर आपण गेल-ल्युसॅक्स लॉ अप्लाय केलं इथं, ओके, 1 व्हॉल्यूम, बरोबर आहे ना? ओके, रिॲक्ट्स विथ 1 व्हॉल्यूम, करेक्ट आहे, विच फॉर्म्स 2 व्हॉल्यूम. रेशो काय बघा? 1:1:2 आहे का? ठीक आहे. सपोज ह्या 1 व्हॉल्यूम मध्ये ओके एक्स व्हॉल्यूम जर रिॲक्ट झाला, ठीक आहे? ओके, हे 1 व्हॉल्यूम म्हणजेच काय आहे? एक्स लिटर आहे. लिटर मध्ये कन्सिडर 1 लिटर आहे. बरोबर आहे ना? ओके, लिहिते वेळेस तुम्ही असं पण लिहू शकताय. when 1 liter, बरोबर आहे ना? ओके, 1 liter reacts with 1 liter to form 2 liter. करेक्ट? ओके, मग त्याच्यामधलं सपोज एक्स लिटर जर रिॲक्ट झाला असेल तर किती फॉर्म होतो? 2x लिटर. लक्षात येते? ठीक आहे, मग आपण इथं कन्सिडरेशन्स करूया आता. ठीक आहे, सी हिअर, लेट एक्स लिटर ऑफ, ओके, हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी, CO2 gives 2x लिटर ऑफ CO. कन्सिडर केलं की बाबा इथं x लिटर CO2 ओके रिॲक्ट झाला कोणासोबत? कार्बन सोबत, आणि किती फॉर्म झाला? 2x लिटर. काय फॉर्म झाला? CO फॉर्म झाला. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ व्हॉल्यूम ऑफ CO2 ओके लेफ्ट. ओके, किती व्हॉल्यूम रिमेन राहील त्या मिक्सचर मध्ये सांगा बरं. ह्या 1 लिटर मधला ओके एक्स लिटर काय झाला? रिॲक्ट झाला. इट मीन्स 1 - x लिटर.
आलं का लक्षात? ओके, आपण एक अल्जेब्रिक इक्वेशन इस्टॅब्लिश करणार आहे बघा याच्यावर. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला आयडियाज असल्या पाहिजेत ह्या गोष्टींच्या. समजलं ना? इथं काय केलं आपण, x लिटर CO2 कन्सिडर केलं. ठीक आहे ना? 2x लिटर CO फॉर्म झालेला आहे. मग CO2 किती रिमेन आहे त्या मिक्सचरमध्ये, तर 1 मायनस x लिटर. x लिटर रिॲक्ट झाला असेल तर 1 मधून x मायनस केला तर किती राहणार आहे, 1 मायनस x. आलं का लक्षात? टोटल व्हॉल्यूम गिवन आहे. टोटल व्हॉल्यूम कोणाचं, मिक्सचरचं, किती आहे, 1.4 लिटर आहे का टोटल व्हॉल्यूम? ठीक आहे. आता हे टोटल व्हॉल्यूम जे आहे, ओके, ते इज इक्वल टू काय असणार आहे, व्हॉल्यूम लेफ्ट प्लस व्हॉल्यूम फॉर्म्ड. येते का लक्षात? ठीक आहे. येस, मग एक फॉर्म्युला इस्टॅब्लिश करूया आपण, एक अल्जेब्रिक इक्वेशन इस्टॅब्लिश करूया. टोटल व्हॉल्यूम केअरफुली लिहा. टोटल व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असणार आहे, व्हॉल्यूम लेफ्ट. समजतंय का बघा? ओके, खूप केअरफुली. व्हॉल्यूम लेफ्ट, बरोबर आहे का? ओके, प्लस व्हॉल्यूम फॉर्म्ड. व्हॉल्यूम ऑफ रिॲक्टंट म्हणू शकताय, व्हॉल्यूम ऑफ CO2 लेफ्ट प्लस व्हॉल्यूम ऑफ CO फॉर्म्ड. बरोबर आहे ना? ओके, टोटल व्हॉल्यूम जे आहे मिक्सचरचं, आता इथं रिॲक्शन झाल्यानंतर जे काय व्हॉल्यूम लेफ्ट असणार आहे, ओके, ते कोणाचं असणार आहे, सीओचं. त्या रिॲक्शन मिक्सचर मध्ये काय आहे हे पाहिजे ना आपल्याला. टोटल व्हॉल्यूम सांगितलं त्यांनी ऑलरेडी, 1.4 लिटर आहे. मग ते कोणाचं मिक्सचर असणार आहे, CO2चं आणि काय, सीओचं मिक्सचर असणार आहे. समजलं का? ठीक आहे. मग टोटल व्हॉल्यूमच्या ठिकाणी टोटल व्हॉल्यूम ठेवा. टोटल व्हॉल्यूम किती आहे, 1.4 आहे, इज इक्वल टू व्हॉल्यूम लेफ्ट किती आहे, 1 मायनस एक्स. करेक्ट ना? ओके, प्लस व्हॉल्यूम फॉर्म्ड किती आहे, 2x. आलं का लक्षात हे? ठीक आहे. येस, इज इक्वल टू, आता इथं 1 मायनस एक्स प्लस 2x आहे. करेक्ट. ह्या 2x मधनं 1x काय करा, ओके, मायनस करा. हा जो आहे, ओके, त्या 2x मधनं मायनस करा. किती राहील सांगा बरं, 1 प्लस राहील इथं आता. ओके, येस, x, एक x राहतो, 2x मायनस x, 1 प्लस काय आला, x आला. बरोबर आहे ना? ठीक आहे. मग x ची व्हॅल्यू काय येईल, 1.4 मायनस 1 इज इक्वल टू x. आलं का लक्षात हे? मग x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलं, x इज इक्वल टू 0.4. ठीक आहे, 0.4 लिटर. ओके, x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. इथे किती आहे, 0.4 लिटर. मग इथं जर 0.4 लिटर असेल तर इथं किती होईल? ठीक आहे ना? ओके, येस, हे असंच फाइंड आउट करावं लागेल तुम्हाला आता. करेक्ट. ठीक आहे, म्हणजे अल्जेब्रा यूज करतोय बाळांनो इथं आपण. म्हणजे अल्जेब्रा रिगार्डिंग, ओके, थोडंफार तुम्हाला नोन असलं पाहिजे, जे की 10th मॅथमॅटिक्स यूज करतोय आपण इथं. समजलं ना? ठीक आहे. व्हॉल्यूम लेफ्ट, व्हॉल्यूम ऑफ CO2 लेफ्ट, 1 मायनस काय आहे, x आहे. ठेवा इथं 1 मायनस 0.4 इज इक्वल टू 0.6. हे प्रॉब्लेम्स इझी लक्षात येत नाहीत. ठीक आहे, ह्याला खूप प्रॅक्टिस लागते. 10 वेळेस एक एक प्रॉब्लेम बाळांनो तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे. येस, व्हॉल्यूम ऑफ CO फॉर्म्ड इज इक्वल टू काय आहे, 2x आहे, इज इक्वल टू 2 इंटू 0.4 इज इक्वल टू 0.8 लिटर. मग व्हॉल्यूम लेफ्ट किती आला, CO2 चा किती आला, 0.6, आणि CO किती आला, 0.8. हे नोट करा व्यवस्थित. समजलं हे बाळांनो प्रॉब्लेम? ठीक आहे, खूप इझी प्रॉब्लेम होता. ओके, सो ऑप्शन इज व्हॉट, थर्ड. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम 51. खूप सिंपल आहे. 26 क्युबिक सेंटीमीटर. सीसी म्हणजे काय, सीसी म्हणजेच काय आहे, क्युबिक सेंटीमीटर. सॉरी, एक मिनिट, क्युबिक सेंटीमीटर. सीसी म्हणजे क्युबिक सेंटीमीटर, तसं नोट करून ठेवा.
ठीक है, मग 26 cc ऑफ SCO2 आर पास्ड ओव्हर रेड हॉट कोक. आता बघा रिॲक्शन सेमच आहे, रिॲक्शन मध्ये कुठलाच डिफरन्स नाही. व्हॉल्यूम ऑफ CO इव्हॉल्व्ड इज, ठीक आहे, स्टायकोमेट्रिक इक्वेशन यूज करायचं आहे तुम्हाला. हा किती आहे 1 मोल आहे, हा किती आहे सांगा 1 मोल आहे, आणि हा किती आहे 2 मोल आहे. म्हणजे 1 मोल CO2 किती व्हॉल्यूम इव्हॉल्व करतो 2 मोल, बरोबर आहे ना. मग याचं कन्व्हर्जन तुम्हाला आता कशामध्ये करता आलं पाहिजे, व्हॉल्यूम मध्ये, म्हणजेच काय लिटर मध्ये, दिले कशामध्ये क्युबिक सेंटीमीटर मध्ये, तर क्युबिक सेंटीमीटर मध्ये करा. येतं लक्षात. 1 मोल ऍट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर इज इक्वल टू किती असतं 22.4 लिटर इज इक्वल टू 22400 क्युबिक सेंटीमीटर. एका मोल मध्ये किती आहे 22,400 क्युबिक सेंटीमीटर. करेक्ट. मग एका मोल मध्ये इथं लिहितो मी 22,400 क्युबिक सेंटीमीटर करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच 2 into 22,400 क्युबिक सेंटीमीटर एका मोल साठी आहे. समजतंय ना. ठीक आहे, तर गिवन किती आहे तुम्हाला CO2 26 आहे क्युबिक सेंटीमीटर, करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच. चला किती सिंपल रिलेशन आहे बघा बरं. ठीक आहे, येस, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि करा कॅल्क्युलेशन. 26 into 2 into 22,400 divided by 22,400, these two get cancelled, is equal to 52 cubic centimeter. अलग आंसर. yes, very good. next 52 बघा. आता परत 52 खूप सिंपल आहे. विचारलं का इफ हाफ मोल्स ऑफ ऑक्सिजन कंबाईन विथ अल्युमिनियम टू फॉर्म Al2O3 then weight of aluminum metal used in the reaction is. आता बरोबर तुम्हाला त्याची बॅलन्स्ड रिॲक्शन नोन असली पाहिजे. ठीक आहे ना. सुरुवातीला मी देतो, डोंट वरी. एक एक रिॲक्शनचं कलेक्शन करा तुम्ही, आणि काय बेस्ड ऑन सेम रिॲक्शन्स तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे ना. म्हणजे तुमच्याकडे रिॲक्शनचं हे कलेक्शन असलं पाहिजे, आणि नंतर ती रिॲक्शन तुम्हाला आठवली पाहिजे. मग आठवण्यासाठी काय कराल तुम्ही, प्रॅक्टिस कराल. समजलं ना. येस, डोंट वरी, मी देतोय ना रिॲक्शन. बघा कसं लिहायचं रिॲक्शन. 4 अल्युमिनियम when reacts with thrice O2 which forms twice Al2O3. ठीक आहे ना. अल्युमिनियमची रिॲक्शन दिलं तुम्हाला. आता विचारले काय, इफ हाफ मोल्स ऑफ ऑक्सिजन कंबाईन्ड विथ aluminum to form Al2O3 then weight of aluminum metal used in this reaction is. त्याच्यामध्ये फक्त हाफ SO2 रिॲक्ट केला, कशासोबत, अल्युमिनियम सोबत, हाफ मोल. करेक्ट ना. मग वेट ऑफ अल्युमिनियम युज्ड इज म्हणलंय इन द रिॲक्शन, किती वेट यूज केला. आता बघा इम्पॉर्टंट काय आहे, अल्युमिनियमचा वेट लागणार आहे आणि ऑक्सिजनचे मोल्स लागणार आहे, बरोबर आहे ना. मोल्स आणि काय वेट मध्ये रिलेशन घ्यायचं आहे तुम्हाला. आता हे 4 अल्युमिनियमचा ॲटॉमिक वेट किती असतो, व्हॉट इज द ॲटॉमिक वेट ऑफ अल्युमिनियम. ॲटॉमिक वेट इज इक्वल टू 27. करेक्ट ना. ठीक आहे, 4 अल्युमिनियम्स आहेत म्हणून काय, हा 1 मोल आहे ना, सॉरी 4 मोल्स, 4 मोल आहेत. हे किती आहेत 3 मोल. ह्या दोन्ही मध्येच रिलेशन घ्यायचं आपल्याला. करेक्ट ना. फॉर्म्स व्हॉट 2 मोल. 4 मोल्स साठी किती मोल्स लागतात, 3 मोल्स लागतात. 4 मोल म्हणजे किती ग्रॅम, 4 into 27 ग्रॅम, 4 into 27 ग्रॅम. समजलं का हे. येस, रिक्वायर्स हाऊ मच 3 मोल. देन विचारलं का हाफ मोल साठी, समजतंय का. देन हाफ मोल करेस्पॉन्ड्स टू व्हॉट. बघा बरं किती सिंपल प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. येस, हा प्रॉब्लेम, प्रत्येक प्रॉब्लेम 10 वेळेस तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि हो, एकाच दिवशी प्रॅक्टिस करून जमणार नाही बळा, नाही. तुम्हाला त्याला अल्टरनेट डेला प्रॅक्टिस करावं लागणार आहे परत. किती, 1 आठवडा कमीत कमी.
ठीक आहे ना. ओके, दुसऱ्या दिवशी त्याला पाहिलंच पाहिजे बाळांनो, किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्याला पाहिलंच पाहिजे. अदरवाईज ते लक्षात नाही राहणार. फॉर्म्युले लक्षात ठेवा. जे काय सांगतो ना मी, ओके, त्याला कॉन्सन्ट्रेशन ऐका, ते नोट करून ठेवा, की बाबा हे असं केलं तर मला हे समजणार आहे, अदरवाईज हे समजणार नाही. आर यू गेटिंग? ठीक आहे, मी तुम्हाला ट्रेन करतोय, नॉट ओनली टीचिंग बाळांनो, की कसं करायचं आहे. ओके, त्याचं ट्रेनिंग सुद्धा देतोय बाळांनो मी तुम्हाला. आर यू गेटिंग? ठीक आहे. सी हिअर इज इक्वल टू 4 into 27 into what? Half, divided by, okay, is किती? 3. 3 ones are 3, 3 nines are 27 is equal to, त्याला हाफ करूया लगेचच, 2 into 9. 2 into what? 9. तर 9 लिहा. ठीक आहे, इज इक्वल टू व्हॉट? 18 ग्रॅम. आहे का आन्सर 18 ग्रॅम इथं? येस, डेफिनेटली. सो आन्सर इज 2. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 53. The number of liters of air required to burn. आता इथं सुद्धा हा लॉजिकल क्वेश्चन आहे बाळांनो, खूप केअरफुली बघायचं. कुठलं लॉजिक इथं मी ओके यूज करतो टू सॉल्व धिस क्वेश्चन. द नंबर ऑफ लिटर्स ऑफ एअर म्हणले, एअर म्हणले नुसतं, ऑक्सिजन म्हणलेलं नाही. बरोबर आहे ना. ओके, मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन ओके खूप असलं पाहिजे टू रीड दिस प्रॉब्लेम. ओके, एअर मध्ये नुसतं ऑक्सिजन असतो का? नाही. एअर मध्ये टोटल ऑक्सिजन किती असतो सांगा बरं? ऑक्सिजन प्रेझेंट इन एअर, ठीक आहे, ऑक्सिजन ओके नोट करून ठेवा, आणि तुम्हाला नोन आहे हे, ऑक्सिजन प्रेझेंट इन एअर इज इक्वल टू हाऊ मच? 21%. या 21% ला कसं लिहितो आपण? 21 डिवायडेड बाय 100. म्हणजे किती? लक्षात यायला लागले तुमच्या? येस, 21% काय आहे? ऑक्सिजन आहे एअर मध्ये. करेक्ट. विचारले काय? The number of liters of air required to burn 8 liters of C2H2 is approximately. C2H2 काय? हायड्रोकार्बन आहे. तर हायड्रोकार्बनला बर्न कसं करायचं बघा. ओके, खूप इझी रिएक्शन आहे. C2H2 when burned in presence of air, which forms CO2 plus okay H2O. CO2 plus H2O. बॅलन्स करा, 2 कार्बन आहेत, कसं बॅलन्स करायचं सांगितलंय मी तुम्हाला. ठीक आहे. येस, हायड्रोजन 2 आहे, बॅलन्स आहे रिएक्शन. ऑक्सिजन 2 into 2 4 plus 1 5. 5 divided by 2. This is the balanced equation now. करेक्ट ना? ठीक आहे. येस, आता अगोदर आपण काय करूया, ओके 1 मोल साठी फाइंड आउट करूया. 1 मोल आहे ना, हा किती आहे? 5/2 मोल. कोएफिशियंट घेतोय आपण. दिस 2 मोल and this one is 1 मोल. करेक्ट. ठीक आहे. ओके, अगोदर आपण 8 लिटर साठी ओके ऑक्सिजन किती लागतो हे फाइंड आउट करूया. फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट फाइंड, ठीक आहे ना. ओके, बाय युजिंग स्टॅइक्योमेट्री किंवा बॅलन्स्ड इक्वेशन. ठीक आहे ना. ओके, येस, फर्स्ट ऑफ ऑल फाइंड वॉल्यूम ऑफ ओके येस व्हॉट? O2 रिक्वायर्ड. मग एअर फाइंड आउट करूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल फाइंड ओके येस व्हॉल्यूम ऑफ O2 रिक्वायर्ड. ठीक आहे. येस, मग आता इथं व्हॉल्यूम किती आहे? ठीक आहे, ह्याच्या खालीच लिहितो मी, हे नोट करा तुम्ही आता. करेक्ट. ठीक आहे. इथं व्हॉल्यूम किती दिलेलं आहे सांगा बरं? येस, 8 लिटर दिलेलं आहे. 1 मोल मध्ये किती असतं? 22.4 लिटर. रिक्वायर्ड हाऊ मच? 5 डिवायडेड बाय 2 इंटू 22.4 लिटर. करेक्ट आहे. 22.4 लिटर साठी 5 डिवायडेड बाय 2 इंटू 22.4 लिटर लागतं. करेक्ट. रिलेशन कसं एस्टॅब्लिश करतो बघा. 8 लिटर साठी किती लागेल ऑक्सिजन? करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय येईल सांगा आन्सर? 8 into 5 divided by 2 into 22.4 divided by 22.4.
दिस टू गेट कैंसल्ड. ठीक है. यस इट इज 4 into 5 20 लिटर. मग 8 लिटर साठी किती ऑक्सिजन लागतो? 20 लिटर. आलं का लक्षात? मग हा 20 लिटर किती एअर मध्ये असेल दॅट यू शुड फाइंड आउट. आलं का लक्षात? ओके. मग एअर किती लागेल? therefore air required. ठीक आहे ना. ओके. किती एअर लागेल? ओके. ज्याच्यामध्ये 20 लिटर ऑक्सिजन असणार आहे. सांगा बरं. ओके. तुम्हाला नोन आहे, पर्सेंटेज गिवन आहे. आलं का लक्षात? पर्सेंटेज किती गिवन आहे? येस 20. सॉरी, पर्सेंटेज किती आहे एअर मध्ये? 21% आहे. त्याला 21 डिवायडेड बाय काय लिहितो आपण? 100. दिस इज पर्सेंटेज. ह्या 21% मधून ओके किती एअर यूज होते? 20 लिटर एअर यूज होते. कसं लिहायचं लक्षात आलं का? ठीक आहे. येस बघा, एअर युज्ड किंवा ऑक्सिजन युज्ड करेक्ट. किती मधून यूज होतो? ओके. येस इथंच लिहितो मी. फ्रॉम 21%. ऑक्सिजन युज्ड फ्रॉम 21%. 21% मधून यूज झालेला आहे तो. म्हणजे काय की बाबा 20 लिटर लागतो कशामधला? 21 डिवायडेड बाय 100 मधला. समजलं का? ओके. येस ह्या 21% मधला ऑक्सिजन आहे तो. म्हणजे किती होईल सांगा बरं? अप्रॉक्सिमेटली जर फाइंड आउट केलं आपण 20 डिवायडेड बाय 21 इंटू व्हॉट 100 इज इक्वल टू किती येतं बघा बरं आन्सर. थोडंसं कॅल्क्युलेट करून बघा परत तुम्ही. 21 न काय करायचं? डिवाइड करायचंय. कोणाला? 20 ला. आर यू गेटिंग? इज इक्वल टू ओके येस काय येतं? 95.23 येतं. बरोबर आहे ना. ओके. मी इथे विचारलं काय आपल्याला? अप्रॉक्सिमेटली विचारले. अप्रॉक्सिमेटली. मग ह्या 95 च्या जवळ कुठला आहे चेक करा? 100. ठीक आहे ना. म्हणजे अप्रॉक्सिमेटली काय म्हणू शकता तुम्ही? 100. सो नंबर ऑफ लिटर्स ऑफ एअर हे लिटर मध्ये आलं. आलं लक्षात बघा हे. ठीक आहे ना. ओके. सो ऑप्शन इज व्हॉट? 100. लॉजिकल आहे खूप. तुम्हाला 21% ओके येसच ऑक्सिजन मिळणार आहे. कशामध्ये? येस त्या एअर मध्ये. 100 मध्ये 21 मिळणार आहे तुम्हाला. बॅलन्स्ड इक्वेशन वरनं काय फाइंड आउट केलं होतं तुम्ही? 20 लिटर. मग त्या 20 लिटरला ओके येस कन्वर्ट करावं लागेल ना. तो 20 लिटर 21% मध्ये आहे. कन्वर्ट केलं आपण लिटर मध्ये. आलं लक्षात हे? 20 लिटर ऑक्सिजन लागतो. ओके त्याच्यासाठी प्रोव्हाइड किती करावे लागते एअर? ठीक आहे. यू शुड प्रोव्हाइड 100 ओके लिटर एअर. समजलं? 100 लिटर एअर प्रोव्हाइड केलं तरच तुम्हाला तिथं काय येस 20 लिटर युटिलाइज होतं ऑक्सिजन. क्लिअर? चलो नेक्स्ट 54 बघूया. ठीक आहे. येस 54 सुद्धा खूप ओके इझी प्रॉब्लेम आहे. नाही की हार्ड वगैरे आहे तो. लिमिटिंग रिएजंट तुम्हाला इथं रिक्वायर्ड आहे. कन्सेप्ट कुठला आहे? लिमिटिंग रिएजंट. ठीक आहे. येस सांगतो बघा. If 0.5 mole of BaCl2 is mixed with 0.2 mole of Na2PO4, the maximum number of moles of Ba3PO4 taken twice that can be formed is. ठीक आहे. कुठला कन्सेप्ट आहे? लिमिटिंग रिएजंटचा कन्सेप्ट आहे बघा. लिमिटिंग रिएजंटचा कन्सेप्ट तुम्हाला ओके क्लिअर असला पाहिजे. करेक्ट. प्रोडक्टचं जे फॉर्मेशन आहे ओके ते कशावरती डिपेंड असणार आहे? लिमिटिंग रिएजंट वरती. बरोबर आहे ना. ओके. अमाउंट ऑफ प्रोडक्ट डिपेंड ऑन. ठीक आहे ना. ओके. अमाउंट ऑफ लिमिटिंग रिएजंट. लिमिटिंग रिएजंट जो की ओके प्रोडक्ट
चा अमाऊंट डिसाइड करतो, प्रोडक्टची क्वांटिटी डिसाइड करतो. समजते? बॅलन्स्ड इक्वेशन गिवन आहे तुम्हाला. काय बॅलन्स्ड इक्वेशन बघा, थ्राइस BaCl2 plus twice Na3PO4 which gives Ba3PO4 taken twice plus 6 NaCl. करेक्ट आहे? ठीक आहे. मग आता मला सांगा, इथे किती मोल्स आहेत? 3 मोल्स. इथे किती आहेत? 2 मोल्स. इथं 1 मोल and here it is 6 मोल. बरोबर आहे ना? ठीक आहे. मग आता काय कराल तुम्ही? कम्पेअर कराल. 0.5 मोल ऑफ BaCl2. ठीक आहे, 3 मोल्स मधले 0.5 मोलच रिॲक्ट होतात. इज मिक्स्ड विथ 0.2 मोल ऑफ Na2PO4. The maximum number of moles of Ba3PO4 taken twice that can be formed is. मग तुम्हाला अगोदर काय फाइंड आउट करावं लागेल? लिमिटिंग रिएजंट. समजते का? ओके, प्रोडक्टचं ओके अमाऊंट विचारले. मॅक्सिमम नंबर ऑफ मोल्स ऑफ Ba3PO4 ओके दॅट कॅन बी फॉर्म्ड. हा Ba3PO4 किती फॉर्म होतो हे कशावरती डिपेंड असणार आहे? डिपेंड ऑन लिमिटिंग रिएजंट. ह्या दोन्ही मधला ओके लिमिटिंग कोण आहे? बरोबर आहे ना? ओके, लिमिटिंग म्हणजे काय? जो कमी आहे, जो प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डिसाइड करू शकतो. ठीक आहे, ते फाइंड आउट करावं लागेल तुम्हाला. गिवन किती आहे? इथं 0.5 मोल आहे. इथे किती आहे? 0.2 मोल आहे. आता फाइंड आउट कसं करायचं? ठीक आहे, ओके येस, बघा फाइंड आउट कसं करायचं, खूप इझी आहे. इकडे लक्ष द्या. अगोदर ह्या दोन्हीला कम्पेअर करूया. 3 मोल करेस्पॉन्ड्स टू 2 मोल. बरोबर आहे ना? ओके येस. मग हा काय करूया आपण? ऍज इट इज ठेवूया. कीप दिस ऍज इट इज. ठीक आहे, हा घ्या 0.5 मोल. ठीक आहे, करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? किती मोल लागतो 0.5 मोल साठी? ठीक आहे ना? ओके, आणि गिवन किती आहे ते बघूया आपण. हा पण घेऊ शकताय, हा पण घेऊ शकताय. मग एक कुठला तरी घ्या. ठीक आहे, हा घेतला मी. इज इक्वल टू 0.5 ओके इंटू 2 divided by 3 is equal to 1 divided by 3 is equal to 0.33 मोल. बघा, रिक्वायर्ड मोल किती आहे? 0.33. गिवन मोल किती आहे? 0.2 आहेत. therefore required moles of Na3PO4 ठीक आहे आर, हे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी देतोय, आर 0.33 बट गिवन किती आहे सांगा बरं? बट गिवन मोल्स आर 0.2 मोल. ठीक आहे ना? 0.2 मोलच गिवन आहेत. ओके, पण रिक्वायर्ड किती आहे? 0.33 मोल. हा काय झाला? लिमिटिंग रिएजंट झाला. आणि हा कोण आहे? एक्सेस आहे. 0.5 साठी 0.33 लागतात, पण दिलेत किती? 2 दिलेले आहेत. समजलं ना कसं फाइंड आउट करायचं लिमिटिंग रिएजंट? ठीक आहे, दुसरा वे काय आहे? सपोज हा घेतला आपण, हा पेंडिंग ठेवा आणि हा घ्या. 3 मोल करेस्पॉन्ड्स टू 2 मोल. इथून पण फाइंड आउट करता येतं, कुठलाही घेतला तरी. ठीक आहे एस. मग 0.2 मोल करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. is equal to 3 into 0.2 divided by किती आलं? 2. बरोबर आहे ना? ओके, म्हणजे इथं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण ओके तर काय येणार आहे? 0.6 डिवायडेड बाय 2 इट मीन्स 0.3. 0.3 रिक्वायर्ड आहेत, पण इथं दिलेत किती? 0.5 आहेत. येते का लक्षात? ह्याचा अर्थ हा कसा आहे? एक्सेस आहे. समजलं ना? ओके, हा एक्सेस आहे, एक्सेस, आणि हा काय आहे? लिमिटिंग आहे. लक्षात आलं? 0.3 रिक्वायर्ड आहेत पण 5 गिव्हन आहेत. मग लिमिटिंग कसं फाइंड आउट करायचं समजलं ना? ठीक आहे, 0.2 जो आहे
जे मोल आहेत फक्त किती सोबत रिॲक्ट होतात 0.3 सोबतच रिॲक्ट होतात. मला खूप एक्सप्लेनेशन दिलं आता ह्या गोष्टींचं. हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि हे तुम्हाला रिव्हिजन मध्ये घेऊन जाता आलं पाहिजे. नाहीतर तुम्ही जर 8 दिवस गॅप घेतला ह्या क्वेश्चनसाठी तर तुम्हाला काहीच समजणार नाही परत. खूप डिटेलमध्ये समजून सांगितलं तुम्हाला की लिमिटिंग रिएजंट कसं फाइंड आउट करायचं. लिमिटिंग म्हणजे काय, जो क्वांटिटीमध्ये लेस आहे, जो प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डिसाईड करतो. मग आता मला सांगा, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन किंवा अमाऊंट कशावरती डिपेंड असणार आहे? ह्या रिएजंटवरती, लिमिटिंग रिएजंटवरती. ठीक आहे. मग आता इथं जर बॅलन्स्ड इक्वेशन वरनं ओके आपण फाइंड आउट केलं, ठीक आहे, इथं 2 मोल साठी किती मिळतात? 1 मोल. तर 0.2 मोल साठी किती करू शकतो ना फाइंड आउट आपण? येस, करा. 2 मोल्स, ठीक आहे ना? ओके, येस. कोण आहे तो? 2 मोल Na3PO4 करेस्पॉन्ड्स टू 1 मोल. एकच मोल फॉर्म होतो ना? ओके, एस काय? Pa3PO4 टेकन ट्वाइस. देन किती आहे तिथं रिमेनिंग? फक्त 0.2 मोल्स आहेत. मोल, ओके, इज दिस वन करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? इज इक्वल टू काय कराल? 0.2 into 1 divided by 2 is equal to 0.1. 0.1 mole will be formed. आलं का लक्षात हे? येस, त्याचा आन्सर काय चेक करा. 0.1 मोल. सो ऑप्शन इज व्हॉट? समजलं बळा नाही? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 55 चेक करा. आणि खूप इझी आहे क्वेश्चन. ठीक आहे ना? ओके, इट्स डेफिनेटली क्वेश्चन्स लॉजिकल आहेत. सुरुवात आहे बळा तुमची. If 8 ml of uncombined O2 remained after exploding O2 with 4 ml of hydrogen. ठीक आहे. हायड्रोजन सोबत एक्सप्लोड झाला म्हणजे हायड्रोजनची रिॲक्शन झाली. हायड्रोजन बॉम्ब नोन आहे तुम्हाला. ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो आणि काय एक्सप्लोजन होतं त्याचं. ठीक आहे. ओके, रिॲक्शन काय असते? H2 when reacts with okay half O2 which forms H2O. हाफ O2 म्हणजे काय असणार आहे? हाफ इंटू 2 म्हणजे 1. आलं का लक्षात? ठीक आहे. हा किती आहे? 1 मोल आहे, बरोबर आहे ना? किंवा असं म्हणूया त्याला 1 व्हॉल्यूम. 1 व्हॉल्यूम हा किती आहे? हाफ व्हॉल्यूम आहे. किती फॉर्म होतो? 1 व्हॉल्यूम. 1 व्हॉल्यूम. ओके, हायड्रोजन किती दिलेला आहे? 4 दिलेला आहे. 4 ओके ml आहे. मग हा किती असणार आहे? हाफ इंटू 4 म्हणजे 2 ml. मग मला सांगा 4 ml सोबत किती ml रिॲक्ट होतो ऑक्सिजन? 2 ml रिॲक्ट होतो. येते का लक्षात? ओके, मग इथं म्हणले काय बघा. ओके, हे स्टेटमेंट समजलं पाहिजे. इफ 8 ml ऑफ अनकंबाइंड O2 रिमेन आफ्टर एक्सप्लोडिंग, ठीक आहे. ओके, O2 with 4 ml of hydrogen. The number of ml of okay is O2 originally where okay 8 ml मिक्सचर मध्ये रिमेन राहतात आफ्टर कम्प्लिशन ऑफ रिॲक्शन. मग सुरुवातीला किती घेतलं असेल? तर सुरुवातीला डेफिनेटली 10 घेतलं असणार आहे. ओके, 2 ml तर ऑलरेडी यूज झाले, बरोबर आहे ना? ओके, इफ 2 ml used then ठीक आहे 10 ml were taken initially. ओके, किंवा ओरिजिनली विचारले ना तुम्हाला. ओरिजिनली किती घेतलं असणार आहे? तर 10 घेतलं असणार आहे, कारण 8 ml काय आहेत? रिमेन आहेत आफ्टर कंबाईंड. लक्षात येते का? रिॲक्शन झाली, अनकंबाईंड किती आहेत? 8 आहेत. 8 ml आहे. मग 8 ml ओके जर अनकंबाईंड असेल ओके तर 2 ml इथं ऑलरेडी रिॲक्ट झाला. ओके, मग 8 + 2 इज इक्वल टू 10 ml. हा जर रिमेन राहत असेल तर डेफिनेटली किती? 10 ml घेतलं असणार आहे सुरुवातीला वळण. समजलं ना? ओके, दॅट इज द आन्सर. करेक्ट. कुठला फॉर्म्युला लागतो का इथं? नाही. काय लागतं? स्टॅइक्योमेट्री लागते. तुम्हाला फक्त हे बॅलन्स्ड इक्वेशन समजलं पाहिजे आणि लॉजिक अप्लाय करता आलं पाहिजे. नेक्स्ट
4 gram of hydrogen are ignited with 1 gram of oxygen. The weight of water formed is. आता बघा लिमिटिंग रिएजंट वरचा क्वेश्चन आहे हा. म्हणजे काय फाइंड आउट करता आलं पाहिजे तुम्हाला इथं लिमिटिंग रिएजंट. समजते का? ठीक आहे, बघूया लिमिटिंग रिएजंट कसं फाइंड आउट करायचं. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आता हाउ टू फाइंड लिमिटिंग रिएजंट. ठीक आहे, सी हियर. Okay, check करा. 4 gram hydrogen reacts with ignited with 1 gram of oxygen. म्हणजे H2 again reacts with कोणासोबत रिॲक्ट होतं सांगितले? हायड्रोजन सोबत. सेमच रिॲक्शन असेल मग. which forms H2O. करेक्ट. हा किती आहे? 1 मोल म्हणजे किती? 2 ग्रॅम. बरोबर आहे ना? 1 मोल मध्ये 2 ग्रॅम. हा हाफ मोल म्हणजे किती? 16 ग्रॅम. टू फॉर्म विचारलं काय तुम्हाला वेट ऑफ वॉटर. हा किती आहे? 18 ग्रॅम. किती मध्ये? 1 मोल मध्ये. प्रत्येकासाठी फाइंड आउट केलं. हा 1 मोल मध्ये, हा हाफ मोल मध्ये, हा 1 मोल मध्ये. करेक्ट. आता मला सांगा गिवन काय आहे? 4 ग्रॅम आहे. 4 ग्रॅम हायड्रोजन गिवन आहे आणि 1 ग्रॅम ऑक्सिजन. सहज समजते तुम्हाला. 2 ग्रॅम साठी जर 16 लागत असेल तर 4 ग्रॅम साठी किती लागला पाहिजे? बरोबर आहे ना? सो दिस इज द लिमिटिंग रिएजंट. लिमिटिंग. ठीक आहे. मग अशा रिएक्शन साठी अगोदर काय फाइंड आउट करायचं? लिमिटिंग रिएजंट. समजलं ना? हे क्वेश्चन्स कलेक्ट करा की बाबा कुठल्या क्वेश्चन साठी रिक्वायरमेंट काय आहे. हा लिमिटिंग रिएजंट आहे. मग लिमिटिंग रिएजंट हा असेल तर प्रोडक्टचं प्रोडक्टचा मास कशावरती डिपेंड असणार आहे? ह्या लिमिटिंग रिएजंट वरती. आलं का लक्षात? मग रिलेशन कोणामध्ये घ्यायचं? लिमिटिंग रिएजंट आणि रिक्वायर्ड प्रोडक्ट मध्ये. ठीक आहे. सी हियर हाऊ टू फाइंड आउट. Okay. 16 gram corresponds to 18 gram. Then 1 gram corresponds to how much? रिलेशन कोणासोबत घेतलं? फक्त लिमिटिंग रिएजंट आणि प्रोडक्ट जो काही फाइंड आउट करायचं. हायड्रोजन घेतलं का आपण? नाही, कारण लिमिटिंग रिएजंट डिसाइड द अमाउंट ऑफ प्रोडक्ट. करेक्ट. येस. सो 18 इंटू 1 डिवायडेड बाय 16. किती येतं बघा आन्सर आता. सॉरी, आय थिंक इथं 4 ग्रॅम दिलेलं आहे. इथं दिसलं नाही आपल्याला हे लिहिल्यामुळं. ठीक आहे. येस, मी थोडंसं करेक्ट करून घेतो. येस, इथं आपल्याला लिहिल्यामुळं 1 ग्रॅम दिसला. 4 ग्रॅम दिलेला आहे. ठीक आहे. 4 ग्रॅम विथ सॉल्व करूया आपण, नो डाऊट. ठीक आहे. त्याच्यावरती असं लिहिलं होतं ना, ओरिजिनलचा जी आला होता ह्याच्यावरती, म्हणून 1च दिसलं तिथं. ठीक आहे. तुमच्याकडे शीट आहे ना, त्याच्यामध्ये असेल. मी थोडंसं चेंज करतो आता इथं प्रॉब्लेमला. 2 ग्रॅम करेस्पॉन्ड्स टू किती आहे? 16 ग्रॅम आहे आणि दोन्ही काय दिलेली तर 4 ग्रॅम दिलं. तरी सुद्धा हा लिमिटिंगच झालं ना. 4 ग्रॅम. 4 ग्रॅमला किती लागणार आहे? त्याच्यावर डबल लागणार. हे डबल केलं तर त्याच्या डबलच लागणार आहे ना इथं सुद्धा. आलं का लक्षात? ठीक आहे. म्हणजे हाच लिमिटिंग झाला. मग 4 ग्रॅम करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच करावं लागेल तुम्हाला इथं आता? याचा अर्थ 18 इंटू काय करावं लागेल? 4 करावं लागेल. किती येईल बघा बरं. 4 divided by 2 is 9 divided by 2 is equal to 4.5. 4.5 ग्रॅम लागेल. समजलं ना? फर्स्ट काय केलं आपण? लिमिटिंग रिएजंट फाइंड आउट केला. ठीक आहे. येस, इग्नोर करू नका प्रॉब्लेम्सला. नंबर ऑफ टाइम्स प्रॅक्टिस करा. हे आता तुम्ही कसं फाइंड आउट केलं हे लक्षात आलं पाहिजे. लिमिटिंग रिएजंट फाइंड आउट करता आलं पाहिजे. आणि कसं फाइंड आउट केलं लिमिटिंग रिएजंटला? 2 grams required 16 gram. then 4 gram required how much? सहज समजतंय. 2 ग्रॅम साठी 16 लागतो तर 4 ग्रॅम साठी किती लागतो? 32 लागतो. गिवन किती आहे? 4 आहे. 4 म्हणजे काय झालं? लिमिटिंग झाला. समजलं ना? येस. मग त्या लिमिटिंग रिएजंट वरती जो कमी आहे 4 ग्रॅम जर दिलं असेल तर 4 ग्रॅम सोबत हायड्रोजन किती रिॲक्ट होणार आहे? कमी रिॲक्ट होणार आहे ना. म्हणून तो डिसाइड करतो प्रोडक्ट. एक्सेस काय राहतो? रिमेन राहतो सोल्युशन मध्ये, मिक्सचर मध्ये. आर यू गेटिंग? चलो नेक्स्ट.
क्वेश्चन नंबर 57. फॉर द रिएक्शन, ओके, हा सुद्धा बघा आता लिमिटिंग रिएजंटचाच क्वेश्चन आहे. बघा हे लिमिटिंग रिएजंटचे जे क्वेश्चन्स आहेत ना, तसं नोट करून ठेवा. लिमिटिंग कुठे यूज केलंय आपण. ठीक आहे, हा कन्सेप्ट सुद्धा लिमिटिंगचाच आहे. बघा ही रिएक्शन दिलेली आहे. इथे किती आहे? 1 मोल आहे. इथे किती आहे? 2 मोल आहे. किती प्रोड्यूस होतो? 1 मोल. आलं का लक्षात? ओके, लिमिटिंग फाइंड आउट करायचं आहे. आता गिव्हन काय आहे बघा, A प्लस 2B गिव्स C. गिव्हन किती आहे इथं? आता सुरुवातीला पाहिलं आपण, हा 1 मोल आहे, म्हणजे हा 1 मोल आहे, हा 2 मोल आहे. 1 मोल साठी किती लागतो? 2 मोल लागतो. आणि किती प्रोड्यूस होतो? 1 मोल प्रोड्यूस होतो. खूप केअरफुली बघा. ए किती गिव्हन आहे? 5 मोल्स ऑफ ए. 5 मोल्स ए गिव्हन आहे. आणि 8 मोल्स काय गिव्हन आहेत? बी मोल्स आहेत. आता तुम्हाला इथं सहज समजलं पाहिजे, एका मोलसाठी किती रिक्वायर्ड आहेत? 2 मोल्स रिक्वायर्ड आहेत. पण किती सिंपल आहे बघा हे. तर 5 मोलसाठी किती लागणार आहे? त्याच्या डबल लागतील ना. ओके, 10 लागतील ना. 10 लागतील. गिव्हन किती आहेत? 8 आहेत. इट मीन्स दिस इज द लिमिटिंग. समजलं? 5 मोल्ससाठी 10 मोल्स लागले पाहिजेत, पण गिव्हन किती आहेत? 8 मोल्स आहेत. सो धिस विल डिसाइड द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट. हा डिसाइड करू शकत नाही, कारण काय, 8 मोल फक्त 8 मोल्स सॉरी 4 मोल सोबतच रिॲक्ट होतील. 1 मोल काय राहणार आहे? रिमेन राहणार आहे. म्हणून काय, 8 मोल सोबत त्याला कम्पेअर करायचं. कसं कम्पेअर करणार? 2 मोल, ठीक आहे, करेस्पॉन्ड्स टू 1 मोल. म्हणजे 2 मोल काय? हा बी आहे. बी करेस्पॉन्ड्स टू 1 मोल ऑफ सी. देन 8 मोल करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? 8 divided by काय? 8 divided by 2 is equal to 4. So 4 moles of C are produced. समजलं हे? ओके, किती सिम्प्लिफाय करून सांगितले सगळ्या गोष्टी ह्या. सुरुवात आहे बाळांनो तुमच्या अजून. डोंट वरी, करत राहा कंटिन्यू. ओके, चलो नेक्स्ट. If 1.6 gram of SO2 and 1.5 gram into 10 to the power 22 molecules of H2S are mixed and allowed to remain in contact in the closed vessel until the reaction. एक रिएक्शन गिवन आहे. ओके, एस, आणि त्याच्यामध्ये SO2 चं दिलेलं आहे, मास दिलेला आहे, आणि याचे मोलिक्युल्स दिलेले आहेत. मग आता तुम्हाला लक्षात येत आहे की मास वरनं आपल्याला काय करता येतं? मोल्स फाइंड आउट करता येतं. मोलिक्युल्स वरनं मोल्स फाइंड आउट करता येतं. आलं लक्षात? प्रोसीड्स टू कंप्लिशन कडे गेलेली आहे रिएक्शन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? आता इथं बघा, परत लिमिटिंग रिएजंट वरतीच क्वेश्चन आहे. लिमिटिंग आणि एक्सेस विचारलंय काय तुम्हाला? ओके, एस अँड H2O रिमेन इन द रिएक्शन वेसल. म्हणजे रिमेन कुठला राहतो ह्याचा अर्थ काय? किंवा जो रिॲक्ट झालेला आहे ना, ओके, एस म्हणजे लिमिटिंग रिएजंट टोटल कंझ्युम होतो. लिमिटिंग रिएजंट कंझ्युम टोटली. तुम्ही स्टेटमेंट्स बघू शकता तिथे जाऊन परत. ओके, आणि एक्सेस जो रिएजंट राहतो तो रिमेन राहतो सोल्युशन मध्ये. ठीक आहे ना? ओके, मग सोल्युशन कडे जावं लागेल परत आपल्याला. तर इक्वेशन काय आहे बघा, ट्वाइस H2S plus SO2 which forms thrice S plus twice H2O. क्लियर? ठीक आहे. तर लिमिटिंग रिएजंट फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. मॉलिक्युल्स दिलेले आहेत. SO2 किती दिलेला आहे? H2S किती दिलेला आहे? H2S दिलेला आहे. ओके, S what? H2S किती दिलेला आहे? 1.6 ग्रॅम दिलेला आहे. बरोबर आहे ना? ओके, सॉरी SO2 दिलेला आहे. 1.6 ग्राम ऑफ SO2 म्हणले ना. ओके, आणि H2S किती दिलेला आहे सांगा बरं? 1.5 into 10 to the power 22. काय आहेत ते? मॉलिक्युल्स आहेत. मग इथं फॉर्म्युला काय यूज करणार? N इज इक्वल टू मोल्स फाइंड आउट करण्यासाठी मास डिवायडेड बाय मोलार मास. इथं फॉर्म्युला काय यूज करणार? N इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय अवोगॅड्रोस नंबर. समजलं का? ठीक आहे. मग SO2 चा मास किती असतो? टोटल 64 असतो. बरोबर आहे ना? ओके, SO2 चा मोलार मास 64. सो मास 1.6 डिवायडेड बाय 64, आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत? 1.5 आहे तिथं, इंटू 10 टू द पॉवर 22 आहे, डिवायडेड बाय, ओके, इथं काय घेऊ शकता? 6
0.022 इंटू 10 टू द पॉवर 23. आता मी अप्रॉक्सिमेट घेतो, ठीक आहे ना. ओके, येस, कॅल्क्युलेट करण्यासाठी काय कराल तुम्ही, अप्रॉक्सिमेट घ्याल. त्याला फुल घेतो मी स्क्रीन मध्ये आता, ठीक आहे. सी हिअर, नंबर ऑफ मोल्स ऑफ SO2 इज इक्वल टू, काय करू शकता, 16 इंटू 10 टू द पॉवर -1 करा, डिवायडेड बाय हे किती आहेत 64, म्हणजे इज इक्वल टू 0.25 इंटू 10 टू द पॉवर -1 इज इक्वल टू 0.025 मोल. हे किती आले, मोल्स आले कोणाचे, SO2 चे, ठीक आहे. आणि N कोणासाठी, H2S साठी, ठीक आहे, इज इक्वल टू, ह्याला पण अप्रॉक्सिमेट घेऊ शकता तुम्ही. आता लक्षात येते का. ओके, अप्रॉक्सिमेट घेण्यासाठी काय कराल, ह्याला 60 करूया, 1.5 डिवायडेड बाय, इथं फक्त 60 घ्या. ओके, इथं इंटू 10 टू द पॉवर 22 आहे ना. ओके, इथं 23 आहे, एक पॉइंट इकडे घेऊन गेला आपण, तर 22 होईल 60. पुढचे डिजिट्स आपण काय करूया, अप्रॉक्सिमेटली ऍज इट इज ठेवूया, ठीक आहे ना. ओके, म्हणजे एक्सक्लूड करूया आपण ऍज इट इज म्हणण्यापेक्षा, इंटू 10 टू द पॉवर 22 घेऊया, हे गेट कॅन्सल्ड, इज इक्वल टू, ओके, येस, ह्याला लिहू शकतो का आता, 15 डिवायडेड बाय 60 इंटू 10 टू द पॉवर -1. काय केलं आपण, हा पॉइंट पुढे घेऊन गेला, 1 डिवायडेड बाय 4, म्हणजे किती येतं आन्सर, फाइंड आउट करू शकता. ओके, त्याचे मोल्स आले 0.25 आहे, 1 डिवायडेड बाय 4 म्हणजे 0.25 इंटू 10 टू द पॉवर -1, अगेन इट इज 0.025. दोन्हीचे मोल्स काय आले, सेम आले, बरोबर आहे का. ओके, ऍज इट इज ठेवलं, ओके, तरी काय प्रॉब्लेम नसणार आहे. ओके, मास जरी फाइंड आउट केला ना, दोन्हीचा मास सेमच येतो, दोन्हीचे मोल्स पण सेम आलं, दोन्हीचे मास पण सेम येतील, ठीक आहे. आता कम्पेअर करूया आपण, लिमिटिंग रिएजंट फाइंड आउट करावं लागेल. ओके, लिमिटिंग रिएजंट फाइंड आउट करण्यासाठी, ओके, परत काय कराल तुम्ही, आता कम्पेअर कराल. ओके, करा कम्पेअर. रिएक्शन काय आहे, yes, this one is the reaction, twice H2O, H2S plus SO2 gives thrice S plus twice H2O. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन कोणाचं रिमेन राहतं हे फाइंड आउट करायचं, मग त्याच्यासाठी लिमिटिंग रिएजंट 2 मोल रिॲक्ट विथ 1 मोल, गिवन किती आहेत मोल, 0.025 आणि इथं सुद्धा 0.025, मग दोन्हीचे मोल सेम आहेत. हा 2 मोल साठी 1 मोल लागतो, करेक्ट. मग 0.025 साठी, ओके, कमी लागेल ना. मी तर लिमिटिंग कोण झाला आता इथं, लक्षात आलं का. ओके, इथं किती मोल्स आहेत, 2 मोल्स आहेत, 2 मोल साठी 1 मोल लागतो, 2 मोल्स करेस्पॉन्ड्स टू 1 मोल. ओके, देन 0.025 साठी किती लागतील, त्याच्या हाफ लागतील, समजलं का. ओके, हा एक्सेस आहे, हा लिमिटिंग आहे. लिमिटिंग रिएजंट कोण झाला, मग दिस वन, लिमिटिंग. आलं का लक्षात. हे 0.025 साठी, ओके, इथं ह्याच्या डबल लागतील, आलं का लक्षात. इथं 1 मोल साठी 2 मोल्स आहेत, तर 0.025 साठी किती लागतील, 2 इंटू 0. समजलं ना, 0.25 इंटू 2 म्हणजे तेच, क्लिअर, ठीक आहे. मग प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कशावरती डिपेंड असणार आहे, ह्या अमाऊंट वरती. रिमेनिंग किती आहे ते विचारले तुम्हाला आता इथं. आता मला सांगा, पुढे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का, नाही, बरोबर आहे ना. हा जर लिमिटिंग असेल, ओके, तर एक्सेस मध्ये कोण राहतो, SO2, बरोबर आहे ना. ओके, SO2 कसा आहे, एक्सेस मध्ये आहे, हा लिमिटिंग असेल तर हा एक्सेस आहे, समज, पुढे कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही तुम्हाला. ओके, परत एकदा सांगतो बघा. ओके, इथं 2 मोल्स आहेत, 2 मोल्स रिक्वायर्ड 1 मोल. ओके, देन 0.025 requires how much, half of this,
समजलं ना, इथं हाफ लागतात तर इथं सुद्धा हाफ लागतात, पण इथं कसं आहे एक्सेस मध्ये आहे, मग तो 0.025 आहे. क्लिअर झालं हे? येस. मग SO2 विल रिमेन इन एक्सेस. सो ऑप्शन इज व्हॉट? 3. हे असं फाइंड आउट करायचं बघा. किती सिंपल होतं बघा बरं. ओके, 12 liter of H2 and 11.2 liter of Cl2 are mixed and exploded. ठीक आहे, H2 आणि Cl2 काय केलं? मिक्स केलं. H2 when reacts with Cl2 which forms twice HCl. ठीक आहे, and exploded. झालं एक्सप्लोजन त्याचं. The composition by volume of mixture is. Composition by volume of mixture is. आता सहज समजते तुम्हाला इथं बघा. 1 liter requires 1 liter. Then 12 liter requires, इथं काय असला पाहिजे? 12 liter आहे असला पाहिजे, पण गिवन किती आहे? 11.2 liter आहे. समजलं का? 11.2 liter. मग रिमेनिंग किती असेल? H2 रिमेन किती असणार आहे? H2 मधला 11.2 लिटरच रिॲक्ट होईल ना. मग H2 रिमेन किती असणार आहे? रिमेन, ओके, 12 minus 11.2 is equal to 0.8. समजलं का? ओके, 0.8 काय राहतो? H2 राहतो. H2 आलं का लक्षात? हे ओके. मग 1 लिटर पासून किती लिटर फॉर्म होतात? हे 1 लिटर पासून. ओके, येस. मग लिमिटिंग रिएजंट कोण आहे आता? Cl2. This Cl2 will decide. This is limiting reagent. Limiting. This Cl2 will decide, okay, is the volume of HCl formed. समजलं ना? ओके, मग 1 सॉरी काय म्हणू शकता तिथं आपण? ठीक आहे, याला रिलेट करा. 1 liter produces or corresponds to 2 liter HCl. ठीक है, then 11.2 liter produces how much? करा multiplication. 11.2 into 2 divided by 22.4 liter. So this is the answer. अगोदर काय फाइंड आउट केलं आपण? एक्सेस कोण आहे? H2 आहे. 11.2 लिटर सोबत इथं 1 लिटर सोबत 1 लिटरच रिॲक्ट होतं, तर काय 11.2 लिटर सोबत किती रिॲक्ट होईल? 11.2 लिटर. मग एक्सेस कोण आहे? H2 आहे. किती एक्सेस आहे? 0.8. मग तो सोल्युशन मध्ये रिमेन राहणार आहे, तर मिक्सचर मध्ये रिमेन राहणार आहे बघा. आलं का लक्षात? हे ठीक आहे. आणि लिमिटिंग रिएजंट डिसाइड्स द अमाउंट ऑफ प्रोडक्ट. मग लिमिटिंग रिएजंट साठी 1 liter produces 2 liter, then 11.2 liter produces how much? 22.4 liter. So option is what? Next one, 60. check करा 60. 10 ml of gaseous hydrocarbon on combustion gives 40 ml. आता ह्याच्यासाठी ना ओके एक फॉर्म्युला देतो मला तुम्हाला. ठीक आहे ना? ओके, हायड्रोकार्बन मध्ये येणार आहे तुम्हाला पुढं. ओके, कुठं हायड्रोकार्बन एक चॅप्टर आहे, पण इथंच क्लिअर करून घ्यायचं. ठीक आहे ना? कसं सॉल्व्ह करायचं बघा. एक फॉर्म्युला नोट करा. फॉर्म्युला फॉर कंबशन ऑफ हायड्रोकार्बन. फॉर्म्युला फॉर कंबशन ऑफ हायड्रोकार्बन. आणि हे सिस्टमॅटिक बघा. 2 प्रॉब्लेम्स आहेत तिथं आणि दोन्ही प्रॉब्लेम वरून तुमचं क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे ना? 10 ml ऑफ गॅसेस हायड्रोकार्बन इथं दिलेलं आहे. हायड्रोकार्बनचं कंबशन केलंय. ठीक आहे, कसं करायचं बघ. सपोज CXHY हा काय आहे? हायड्रोकार्बन, कार्बन हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड. फॉर्म्युला खूप केअरफुली बघायचा. प्लस X प्लस Y डिवायडेड बाय 2. ठीक आहे, हा कोण असतो? Y डिवायडेड बाय 4 घ्या. हा कोण असतो? ऑक्सिजन. which gives XCO2 plus Y divided by 2, okay, H2O. हा फिक्स्ड फॉर्म्युला आहे बाळांनो. फक्त आपल्याला इथं रिलेट करायचं आहे. X आणि Y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा. CX plus HY plus X plus Y by 4 O2 gives XCO2 plus Y by 2 H2O. हे एक बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन आहे. ठीक आहे, आता आपल्याला गिवन काय आहे बघा. 10 ml ऑफ गॅसेस हायड्रोकार्बन. इथं किती आहे? 10 ml. कसं रिलेशन इस्टॅब्लिश करायचं बघा. ठीक आहे, 10 ml ऑफ गॅसेस हायड्रोकार्बन ऑन कंबशन गिव्स 40 ml ऑफ CO2. काय दिलेलं आहे? 40 ml CO2 दिलेला आहे. ठीक आहे, येस. पुढं 50 ml ऑफ H2O. हा किती दिलेला आहे? 50 ml H2O. द हायड्रोकार्बन इज. कसं फाइंड आउट करायचं? ओके, केअरफुली लक्ष द्या.
हा 10 आहे, 10 ml. ठीक आहे, इथं कोएफिशियंट किती आहे, x आहे. आलं का लक्षात? 10 ml आणि x ml ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन घ्या. समजलं ना कसं करायचंय? 10 इंटू ओके काय करा, x करा इज इक्वल टू किती फॉर्म होतो, 40 ml. कसं रिलेशन घ्यायचं समजलं का? येस, सुरुवात आहे तुमची. ओके, जसं सांगितलं तसंच व्यवस्थित घ्या बाळांनो. ठीक आहे, 10 ml इंटू वॉट x इज इक्वल टू वॉट 40 ml फॉर्म करतो. कसं रिलेशन इस्टॅब्लिश केलं समजलं? ठीक आहे, त्याच्यावरनं तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल. दुसरं रिलेशन काय घ्याल, 10 इंटू y डिवायडेड बाय 2 वॉटरसाठी इज इक्वल टू किती आहे, 50 ml. करा सॉल्व. x ची व्हॅल्यू मिळेल, y ची व्हॅल्यू मिळेल. x इज इक्वल टू 40 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 4. इथं बघा, इथं 5 घेऊ शकता किंवा ह्याला पुढे घेऊन जाऊ शकता तुम्ही. ओके, ह्याला इथं डिवाइड केलं आपण. 5y इज इक्वल टू किती आहे, 50 आहे. ठीक आहे, सो y इज इक्वल टू व्हॉट, 50 डिवायडेड बाय इज व्हॉट 5 इज इक्वल टू 10. ठीक आहे, x ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, x इज इक्वल टू 4 आणि y इज इक्वल टू 10. बघा कसं लिहिलं समजलं का तुम्हाला? ठीक आहे, मग x च्या ठिकाणी ठेवा. c किती आहे, वरती काय लिहिलं, cx hy लिहिलं ना. ओके, c इज इक्वल टू 4, h इज इक्वल टू सॉरी y इज इक्वल टू 10. x इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 10. C4H10, दिस इज द हायड्रोकार्बन. आणि हाच फॉर्म्युला यूज करायचा तुम्हाला एनी हाऊ. कुठलाही, आता दुसरा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी पण यूज करूया. त्याचा आन्सर काय आलं लक्षात आलं ना, C4H10, दिस वन. आता बघा इथं 500 ml of gaseous hydrocarbon when burned in the excess of O2 gave 2.5 liter of CO2 and 3 liter of water vapor under the same conditions. Molecular formula of the hydrocarbon is. चला बरं फॉलो करा सेम वे. येस, काय आहे, CxHy प्लस x प्लस y डिवायडेड बाय 4 ओके O2. O2 चं रिलेशन पण येऊ शकतं तिथं, which gives x CO2 प्लस y डिवायडेड बाय 2 H2O. किती सिंपल फॉर्म्युला आहे, एक दोन वेळेस प्रॅक्टिस करा, लक्षात राहील. ठीक आहे, हा किती दिलेला आहे, 500 ml. हा किती आहे, 2.5 आणि हा किती आहे, 3 आहे. आता हो, महत्वाचं काय, इथं हा ml मध्ये दिलेला आहे आणि हा कशामध्ये, लिटर मध्ये दिलेला आहे. हा लिटर मध्ये दिलेला आहे, हा लिटर आहे, लिटर आहे. कन्वर्ट करा, एकतर ml चं लिटर मध्ये किंवा लिटरचं ml मध्ये कन्व्हर्जन करा. ठीक आहे ना. ओके, आता इथं ml मध्ये आहे, इथं सुद्धा ml मध्ये करूया. कितीने मल्टिप्लाय करायचं, 1000 ने मल्टिप्लाय करायचं. किती येईल, 2500 आणि इथं 3000 ml. समजलं हे? ओके, आता रिलेशन कसं इस्टॅब्लिश करायचं बघा. 500 हा किती आहे, x इंटू व्हॉट, x इज इक्वल टू किती येईल, 2500. सो x इज इक्वल टू 2500 डिवायडेड बाय 500 इज इक्वल टू 5. इथे काय रिलेशन इस्टॅब्लिश करणार, 500 इंटू x इज इक्वल टू, सॉरी x कसा, y बाय 2, y डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 3000. क्लिअर? ठीक आहे, म्हणजे किती येईल इथं, 250 इंटू y इज इक्वल टू 3000. करेक्ट. सो y इज इक्वल टू 3000 डिवायडेड बाय 250. ओके, करू शकता आता. किती येईल बघा बरं. ठीक आहे, 12. करेक्ट ना. ठीक आहे, सो y ची व्हॅल्यू मिळाली. सो C5H किती येईल, 12. दिस इज द हायड्रोकार्बन. किती सिंपल वे आहे. येस, मात्र तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. हे आलं का लक्षात, एक्झामला विचारलेलं आहे बाळांनो, तुम्ही हे प्रॅक्टिस करून घ्या व्यवस्थित. किती प्रॉब्लेम्स डिस्कस केलं आपण, 61 प्रॉब्लेम्स. आता जे काय स्टायकोमेट्रीवरचे मॅक्सिमम प्रॉब्लेम्स जे तुम्हाला समजणार नव्हते, ओके, ते आपण काय केलं, डिस्कस केलं इथं. ठीक आहे ना. तर इक्वॅलंट वेटचे मॅक्सिमम तुम्ही प्रॅक्टिस करा, इक्वॅलंट वेटचे प्रॉब्लेम्स. ओके, जे प्रॉब्लेम्स येत नाहीत, ओके, ते प्रॉब्लेम्स नोट करा.
त्याच्यानंतर कुठले प्रॉब्लेम्स हे करायचे तुम्हाला प्रॅक्टिस, ॲटॉमिक वेटचे प्रॉब्लेम्स, मॉलिक्युलर वेटचे प्रॉब्लेम्स जेवढे येतील तेवढे प्रॅक्टिस करा बघा. ठीक आहे ना? ओके. जे प्रॉब्लेम्स येत नाहीत ते रिव्हिजन मध्ये बघूया आपण आता. ठीक आहे ना? ओके. कारण 1 hour झाला ना लेक्चर. ठीक आहे. आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.